राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांपासून वाट पाहत होते। अखेर सर्व शेतकरी बांधवांची या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, शेतकरी बांधवांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21 हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आणि लगेच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलेलं होतं। परंतु शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता मिळालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटलं की डिसेंबर महिन्यामध्ये नमोचा 8 हप्ता येईल, तरी नमोचा तो हप्ता आलेला नव्हता। त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये पैसे येतील असं वाटत होतं, परंतु जानेवारी निम्मा महिना संपून गेला तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं। शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस केली जात होती। तर अखेर राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याचे आणि पीएमच्या 22 हप्त्याची आजपासून भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत आपण या ठिकाणी बघून घ्यात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत, एकत्रितपणे कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल, तर तुम्ही आजच्या जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा येणार आहे। आता बघा, शेतकरी बांधवांनो, एकत्रितपणे पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या। तर या महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली होती। आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, आचारसंहिता सुद्धा संपलेली आहे। त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांचे या ठिकाणी नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु शेतकरी बांधवांना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा करणं शक्य होत नसतं, कारण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असतो। त्यामुळे आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमोचे लाभार्थी असाल, पीएमचे लाभार्थी असाल, तर पुढचे 2 मिनिट हा व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्वांना हे पैसे मिळणार नाहीत। या योजनांमधून भरपूर शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत। आता बघा, शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, भरपूर शेतकरी बांधव असे होते की ते सध्याच्या स्थितीला जिवंत नाही, तरी पण त्यांच्या नावाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या घरामधील हप्ते घेत होते असं सरकारच्या लक्षात आलेलं होतं। त्यामुळे असे जे मृत झालेले शेतकरी बांधव असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील जे लाभार्थी असेल, तर त्यांना यापुढे पैसे येणार नाहीत। परंतु जे गरजू शेतकरी बांधव असतील, जे खरोखर नमोच्या पात्रतांमध्ये पीएमच्या 22 हप्त्यासाठी पात्र ठरतील, त्यांनाच हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर एकत्रित आपण 3 दिवसांचे 36 जिल्हे पाहणार आहोत। जर तुम्हाला वाटत असेल की 3 दिवसांमध्ये आपल्याला सुद्धा पैसे आले पाहिजेत, तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पाहायचा आहे। आता बघा, शेतकरी बांधवांना एकत्रितपणे पाहायला गेलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा सुद्धा दिला जात आहे। शेतकरी बांधवांचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत असलेला हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे। त्यामुळे सकाळपासून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर बघा, शेतकरी बांधवांना
एकत्रितपणे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। बघा, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मागच्या कित्येक वर्षांपासून नमो शेतकरी योजनेचे हप्ते प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळत आहेत। बघा, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्ते जमा झालेले आहे। सरासरी 21 हप्त्यांचे 42,000 रुपये सर्व शेतकरी बांधवांना मिळालेले असतील आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हप्ते विस्तांतर झालेले आहेत। तर या 7 हप्त्यांचे सरासरी 14,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। आता शेतकरी बांधवांना नमोच्या 8 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची प्रतीक्षा आणि पीएम किसान योजनेच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकत्रित पाहायला गेलं तर आपण बघून घ्यात की नमोचा 8 हप्ता पीएमचा 22 हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे त्याविषयी माहिती देत आहे। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता 2,000 रुपये, पीएम किसान योजनेचा 22 हप्ता 2,000 रुपये विस्तांतर करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पात्र असाल तर पैसे मिळतील, अन्यथा अपात्र असाल तर बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, या दोन्ही हप्त्यांसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर या पात्रता तुम्हाला वाचून दाखवणार आहे। परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। बघा, सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या व्हायरल होत आहेत की शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता नवीन वर्षाच्या निमित्तानं 2,000 रुपयांऐवजी 3,000 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। पीएमचा 22 हप्ता 2,000 रुपयांऐवजी 3,000 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे। तर अशा तुफान व्हायरल बातम्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांना याविषयी सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे, म्हणजेच अधिकृत कोणताही शासन निर्णय नाही, परंतु काही अधिकारी आहेत, सरकारी काही कर्मचारी आहेत, त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की अजून या 3,000 रुपयांचा कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशा अफवांपासून दूर सुद्धा राहायचं आहे। ज्यावेळेस 3,000 रुपयांचा निर्णय होईल त्यावेळेस तुम्हाला 3,000 रुपयाप्रमाणे हप्ता देण्यात येईल। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 2,000 रुपयांचे 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये हे प्रत्येक शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर एकत्रितपणे आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, या नमोच्या 8 हप्त्यासाठी पीएमच्या 22 हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। म्हणजेच 2026 सालामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मोठमोठे बदल झालेले आहेत, मोठमोठे नियम लागू झालेले आहेत। त्याच पद्धतीने आता या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि पीएम किसान योजनेमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात येत आहेत। जर तुम्ही या नियमांमध्ये बसलात, नियमांचं पालन केलं तर पैसे मिळतील, अन्यथा नियमांमध्ये बसत नसाल, नियमांचं पालन करत नसाल तर पैसे येणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण नियम पाहणार आहोत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्यांनाच या ठिकाणी नमोचा 8 हप्ता पीएमचा 22 हप्ता विस्तांतर होईल। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यांना नमोचा 8 हप्ता पीएमचा 22 हप्ता येणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकत्रितपणे आता आपण पाहणार आहोत की नमोचा 8 हप्ता पीएमचा 22 हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना विस्तांतर होईल, यामध्ये कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतांविषयी माहिती देतो। बघा, आपल्या राज्यामध्ये माहितीचं सरकार म्हणजेच बीजेपी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेलं आहे। मुंबईमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा बीजेपीच्या सर्वाधिक जास्त जागा मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु तुम्ही काही महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येतील। परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, एकंदरीत मला आता पात्रता सांगत आहे। बघा, या ठिकाणी नमोचा 8 हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांना मिळवायचा असेल ते शेतकरी बांधव आणि पीएम किसानचा 22 हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांना मिळवायचा असेल ते सर्व शेतकरी बांधव या पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजे। तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची पात्रता बघा, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असायला पाहिजे आणि तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे आणि
पीएमचा 21 हप्ता हा 2000 रुपयाप्रमाणे आलेला असायला पाहिजे. म्हणजेच पहिली पात्रता तुमच्या खात्यामध्ये मागील 2 हप्त्यांचे पैसे आलेले असायला पाहिजेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. तिसरी आणि चौथी पात्रता त्याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व पात्रता काळजीपूर्वक तुम्ही सुद्धा ऐकायच्या आहेत. बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आता दुसरी पात्रता सांगतो. बघा, दुसरी पात्रता नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा, तुमची प्रतीक्षा संपायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे. म्हणजेच शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असायला पाहिजे. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असेल त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. यासोबत शेतकरी बांधवांना तिसरी सर्वात महत्त्वाची पात्रता आहे. जर तुम्ही या तिसऱ्या पात्रतेमध्ये पात्र ठरला तर तुम्हाला 100% पैसे येतील. परंतु जर तिसऱ्या पात्रतेमध्ये अपात्र ठरला तर पैसे येणार नाहीत. बघा, तिसरी पात्रता तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असायला पाहिजे. तुम्ही लँड सीडिंग येस केलेला असायला पाहिजे तर पैसे येतील. बघा शेतकरी बांधवांनो, ही सर्वात महत्त्वाची पात्रता आहे. लँड सीडिंग येस करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. ज्याप्रमाणे पीक विम्यासाठी लँड सीडिंग येस असणं गरजेचं असतं, त्याच पद्धतीने नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा यासाठी लँड सीडिंग येस असणं गरजेचं आहे. यानंतर शेतकरी बांधवांनो, पुढची पात्रता शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य या नवीन वर्षामध्ये सरकारी कर्मचारी बनलेला नसायला पाहिजे. जर शेतकरी बांधवांनो तुमचा मुलगा मुलगी सरकारी सेवेमध्ये कार्यरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण आता तुम्ही श्रीमंत शेतकरी म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत. तुम्हाला आता या ठिकाणी नमोचे लाभार्थी म्हणून घोषित करण्यात येणार नाही. त्यानंतर शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांनी आता जास्त प्रमाणामध्ये जमीन खरेदी केलेली असेल, प्रगतशील बागायतदार बनलेले असतील, मोठमोठे बंगलो बांधलेले असतील, गाड्या घेतलेले असतील तर अशा शेतकरी बांधवांना सुद्धा पैसे येणार नाही. यासोबत शेतकरी बांधवांना KYC करणं बंधनकारक आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेले असेल त्यांनाच पैसे येतील. बघा शेतकरी बांधवांनो, या झाल्या महत्त्वाच्या पात्रता. आता तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असायला पाहिजे. तुमच्या बँक खात्याची DBT ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल, बँक खात्याची KYC केलेली असेल, आधार कार्ड खरोखर DBTशी लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. परंतु जर तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, झाल्या शेतकरी बांधवांना ही झाली महत्त्वाची कामे. यासोबत शेतकरी बांधवांना तुम्ही दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेत नसायला पाहिजेत. बघा, एका योजनेसाठी एकच लाभार्थी असणं अनिवार्य आहे. अन्यथा जर तुम्ही सर्व योजनांचा लाभ घेत राहिला तर दुसऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही नमोचा पीएमचा लाभ घेत असाल तर तुमच्या घरामधील महिलेला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 500 रुपयांचा हप्ता, वर्षाला फक्त 6000 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. तर आता आपण एकंदरीत जी तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तर ती आता तुमची वाट संपवत आहोत, प्रतीक्षा सुद्धा संपत आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला होता की जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँक ही सर्वात मोठी बँक आहे. तर या बँकेच्या 22,000पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये आहेत. याचे ATM सुद्धा जास्तीत जास्त आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही ग्राहकांची सर्वात विश्वसनीय अशी बँक आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढची बँक जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, यासोबत पोस्ट बँक असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, अशा ज्या आपल्या सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था आणि सोसायटी ज्या ज्या बँका आहेत त्या सर्व बँकेमध्ये नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता विस्तांतर होईल. परंतु याच्यामध्ये एक अट लावण्यात आलेली आहे. तर ती अट म्हणजे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल मग त्या बँकेमध्ये पैसे येणार नाही. त्यामुळे ज्या बँकेला आधार कार्ड लिंक होत आहे अशाच बँकेमध्ये पैसे जमा होत आहे. यासोबत आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घ्या. बघा शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, यासोबत कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, रायगड जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, यासोबत शेतकरी बांधवांनो परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा असेल. यासोबतच या ठिकाणी वरच्या साईडचे धुळे जिल्हे, नागपूर जिल्हे असेल. तर असे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत
आता 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 8 हप्ता आणि त्यानंतर पीएमचा 22 हप्ता विस्तार होईल, अशी माहिती ॲग्रोवन चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. बघा, शेतकऱ्यांचं विश्वसनीय चॅनल ॲग्रोवन आहे. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. आणि पीएमचा 22 हप्ता हा तुम्हाला फेब्रुवारीच्या आसपास मिळू शकतो किंवा फेब्रुवारी नंतर सुद्धा मिळू शकतो, अशी शक्यता आहे. सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती बातम्या फिरत आहेत की पैसे आले. तर बघा शेतकरी बांधवांनो, अद्याप कोणत्याही शेतकरी बांधवांना पैसे मिळालेले नाहीत. अफवांवरती विश्वास ठेवू नका.